लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. सहज लीळे उदकी वया, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. निळामणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. भक्ती सुख नाही आले अनुभवा, तो मी ज्ञान देवा काय करू. नसावी जी तुम्ही काही निश्चिंतीने, नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने, माझी या वचने अभेदाच्या. एकाएकी मन नेदी समाधान, एकाएकी मन नेदी समाधान. देखिल्या चरण वाचोनिया, नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने, माझी या वचने अभेदाच्या. तुका म्हणे वाचा गुणी लाचावली, तुका म्हणे वाचा गुणी लाचावली. न राहे उगली मौन्य मज, नसावे जी काही तुम्ही निश्चिंतीने, माझी या वचने अभेदाच्या. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 919 क्रमांकाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगात साक्षात भगवंताशी भक्तिज्ञानाच्या संदर्भात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी चर्चा केली, एक बोलणं केलं आहे, एक संवाद केला आहे, एक प्रकारचा अतिशय गोड संवाद आहे. ज्ञान काय, भक्ती काय, हे 4 पैलू आहेत तिथे. एक देव आहे, एक भक्त आहेत, एक ज्ञान आहे आणि एक भक्ती आहे. देव ज्ञानस्वरूप आहे, भक्त भक्तिमान आहे. देव भक्ताला दोन्ही द्यायला तयार आहे, दिलंय देवाने, समर्पण केलंय. भक्ताजवळ दोन्ही प्राप्त झालेत, पण मला काय पाहिजे आणि काय नको हे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. तुम्ही म्हणाल मग तुकाराम महाराज देव, ज्ञान आणि भक्ती, आपला काय संबंध त्याच्याशी? आपला संबंध काय? तर या 4ही गोष्टींशी आपला संबंध आहे. मनुष्याला जर कल्याण करायचं असलं तर भक्त बनलं पाहिजे. भक्त बनण्याकरता सर्वस्व ज्याला मानायचे तो देव पाहिजे, तो देव पाहिजे. ज्याला सर्वस्व मानायचं त्याचं ज्ञान पाहिजे, आणि तो आपला होण्यासाठी भक्ताची जी भक्ती असते ती आपल्याजवळ पाहिजे, ती पाहिजे. 4ही गोष्टी आपल्याजवळ पाहिजेत. या 4 गोष्टी एकत्र कुठे मिळत नाहीत. कुठे ज्ञान असतं भक्ती नसते, भक्ती असते ज्ञानाचं चर्चा नसते. कुठे भक्ताची भूमिका असते, कुठे देवाच्या स्वरूपाचं वर्णन असतं. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये भगवंताचं एकमेवाद्वितीय देवाचं वर्णन असतं, तिथं द्वैताला वाव नसतो. इथं 4ही गोष्टी आहेत आणि 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्ञान भक्तीच्या जोडावर भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालेल्या साधकाला कधी कधी अशा प्रकारच्या काही पंचायती पडतात, अशा प्रकारची काही संकट येतात, अशा प्रकारचं काही धर्मसंकट येतं, दुसरीकडून नाही आलं तरी आपल्यालाच पडतं. आणि अशा वेळेस मार्ग काढण्याला काय करावं त्याला काही कळत नाही. अशा वेळेस तुकाराम महाराजांचा हा अभंग धावून येतो त्याच्याकरता. त्याला मार्ग काढून देण्याकरता तुकाराम महाराजांचा अभंग धावून येतो आणि तो त्याला मार्ग काढून देतो, अशी गोष्ट आहे. वारकरी समाजामध्ये मान्यता आहे बरं का. जाता जाता हा विषय नाही आहे, पण आलं म्हणून बोलून जातो की काही नाही, आपल्याला काही अडचण पडली, काही धर्मसंकट आलं, काही प्रश्न पडला, एखाद्याचं उत्तर आपल्याला मिळत नसलं तर तुकाराम महाराजांची गाथा पुढं मांडायची, त्याच्यावर एक फूल ठेवायचं, नमस्कार करायचा, वाटलं तर दिवा लावायचा आणि प्रश्न बोलायचा आणि नुसतं हे काढायचं, उकलायचा ग्रंथ आणि बघायचं कुठल्या तरी एका पानावर, जिकडे दृष्टी जाईल तिकडे 1, 2, 3 अभंग असे तिथले बघायचे. त्या 2-3 अभंगात आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळते. असा अनेकांचा अनुभव आहे, अनेकांचा असा अनुभव आहे.
तात्पर्य हे आहे की आपल्याला व्यावहारिक क्षेत्रातही पण आहे, पण मुख्य पारमार्थिक क्षेत्रात आणि त्या पारमार्थिक क्षेत्रातल्या मुख्य साधनेच्या क्षेत्रात आपणाला ही विचारधारा आपण जिथे तिथे समाविष्ट होऊन सम्मिलित व्हायचा प्रयत्न करू, तिथे ही विचारधारा आपल्याला सम्मिलित करून घेते आणि आपल्या विचाराशी जुळते मिळते विचार, आपल्या साधनेशी जुळती मिळती साधना, आपल्या समस्येशी जुळतं मिळतं उत्तर, आपल्या प्रश्नाला जुळतं मिळतं उत्तर, असं आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. अशा प्रकारचं हे अक्षर रूपात असलेलं हे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणा, तत्व म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, अशा प्रकारचं हे आहे. तर देवाशी संवाद करताना जणू काही असं आहे की तुकाराम महाराजांच्या पुढे ज्ञान आणि भक्ती दोन्ही पण केलेत भगवंतानं, आणि दोन्ही पण घ्या, दोन्ही पण मी तुम्हाला दिले, समर्पण केले असं म्हणत आहे. त्यावेळेला तुकाराम महाराज ज्ञानांच्या आणि भक्तीच्या बद्दल हे करतात की दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय आहे. ज्ञान श्रेष्ठ नाही असं कोण म्हणेल? ज्ञान तर मोठंच आहे. ज्ञान एक नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धी कालेनात्मनि विंदती. ज्ञानाच्या इतकं पवित्र दुसरं काहीच नाही जगात, आणि भक्तीपेक्षा श्रेष्ठही काही नाही. दोन्ही श्रेष्ठ आहेत, दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. मग दोन्ही भेद कसा करणार आपण? पण एक गोष्ट मात्र आहे की ज्ञानाकडे जाताना ज्ञानापर्यंत पोहोचेपर्यंत अवघडच आहे सगळं, अवघड आहे सगळं, कोरडंच आहे, कोरडं जंगल आहे नुसतं, उपाशी तापाशी बिना पाण्यातच जावं लागतंय. आणि तिथं गेल्यानंतर मग काही नाही, मग ते तर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, ते एक हेवी आटे डिंडेवा संसारिक आहे, तिथं गेल्यावर सगळं चांगलं आहे. पण भक्तीचं मात्र असं नाही. भक्तीला सुरुवातीपासूनच ओलावा आहे, सुरुवातीपासून खाणं पिणं चांगला प्रवास आहे भक्तीचा, अशी गोष्ट आहे. लांबचा थोडासा पण आहे, अशी गोष्ट आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की देवा, भक्तिसुखाचा अनुभव जर मला नसेल तर नुसतं ज्ञान घेऊन मी काय करू? भक्तिसुख नाही आले अनुभवात तो मी ज्ञानदेवा काय करू? ज्ञानदेवा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीला नाही म्हणत, ज्ञानदेवा, तो मी देवा ज्ञान घेऊन काय करू, असं त्याचा अर्थ आहे. तर संतांची मान्यता, पूर्वीच्या संतांची मान्यता पण अशीच आहे की भक्ती ही सगळ्यांना घेण्याजोगी आहे. सुरुवातीला घेता येते, त्यात आनंद मिळतो, त्यात प्रेम मिळतं, त्यात ओलावा येतो, आणि ती वाढत वाढत जाते, आणि ज्ञान आपोआप आपल्याला मिळतं. ज्ञानाकरता कष्ट करावे लागत नाहीत, बरं भक्ती पुढे सोडावंही लागत नाही. ज्ञान झालं तरी भक्ती सोडण्याची आवश्यकता नाही, भक्त कुठले ज्ञानी असतील तर, अशी गोष्ट आहे. एकनाथ महाराजांनी देवाला हेच सांगितले, भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा, का अभिमान नित्य नवा. म्हणजे ज्ञान मी देवा काय करू, इथे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ना, त्याची कारण मीमांसा त्यात आहे एकनाथ महाराजांच्या अभंगात असं सापडतं आपल्याला की भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा, याचा अर्थ ज्ञानाचा धिक्कार नाही, ज्ञानाचा त्याग नाही, पण भक्तिप्रेमासहित ज्ञान पाहिजे. भक्तिप्रेमा वाचून आम्हाला ज्ञान नको, एकनाथ महाराज म्हणतात. का नको? अभिमान नित्य नावात तया. ज्ञान जर नुसतं असलं आणि भक्तिप्रेम नसलं तर त्या ज्ञानात अभिमान शिरण्याची शक्यता असते. ज्ञानी पुरुषाला अहंकार होतो, आणि ज्ञानाचा अहंकार झाला तो कशानं निघत नाही, तो अधोगतीला नेतो. ज्ञान सगळं सपाट करून टाकतो, अशी गोष्ट आहे. म्हणून अहंकाराचा दोष त्यात अशा प्रकारचा आहे. तेव्हा अभिमान नित्य नवा तया माझी, मग काय दे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान, एकनाथ महाराज म्हणतात. त्याच्या पुढं ते म्हणतात, रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविण झाला साधू तैसा, ज्ञानी तैसा. प्रेमा वाचून ज्ञानी पुरुष कसा असतो? तर एखाद्या दोन बायका समोरून येतात,
एकीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, ढळढळीत कुंकू लावलेलं आहे, हिरवी साडी नेसलेली आहे, बांगड्या आहेत इथपर्यंत कोपरापर्यंत, आणि अशी चांगली पाहिल्याबरोबर भव्य अशा प्रकारची लक्ष्मीच आली असं दिसते. बाकीचे अलंकार काही नाही जास्त, फक्त छोटं मंगळसूत्र आहे, काळे मणी आहेत वगैरे वगैरे, आणि बांगड्या सौभाग्याची लक्षणं आहेत. तिच्याबरोबर दुसरी एक आली, तिनं पायाच्या नखापासून डोक्याच्या पर्यंत सगळे अलंकारच झाली, पिवळी धमक झाली नसती, काविळीनं नाही, खरोखर. फक्त गळ्यात मंगळसूत्र नाही आणि कपाळाला कुंकू नाही. कोण शोभेल सांगा? रांडिवेने जेवी शृंगारोपय केला. रांडीव म्हणजे नवरा मेलेली विधवा बाई, विगत धवा, जिचा धव म्हणजे जिचा पती गेला आहे ह्या लोक सोडून, तिला विधवा म्हणतात. तर तिने केलेला शृंगार जसा शोभत नाही, तिने केलेला शृंगार जसा शोभत नाही, त्याप्रमाणे प्रेम जर अंतःकरणात नसेल तर ज्ञानाचं ज्ञान आणि ज्ञानाचा ज्ञानी शोभत नाही. माऊलींना एकनाथ महाराज, आणि एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणती. प्रेम ही संवेदना अतिशय गोड संवेदना आहे, आणि याचा अनुभव जे घेतात ते याचं महत्त्व जाणतील. म्हणून ज्ञान अशा प्रकारचं आहे. तर ते प्रेमाशिवाय आम्हाला नको असं भक्त म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात तसे इथं म्हणतात, तो मी ज्ञान देवा काय करू, काय करू. तर साधनाच्या बाबतीत जर विचार केला तर साधनाचं ज्ञानाचं साधन करताना आणि भक्तीचं साधन करताना, भक्तीचं साधन काय? नामस्मरण. भक्तीचं कारण काय? तुकाराम महाराजांचे अभंग म्हणणे, देवाचे गुण गाणे, बरं का, हे भक्तीचं साधन. भक्तीचं साधन काय? जे भेटेल त्याला नमस्कार करणे, जी नवविधा भक्ती तशी तशी तेच भक्तीचं साधन. ज्ञानाचं साधन काय? विवेक, वैराग्य. वैराग्य सगळ्याचा त्याग करून टाकायचं. कोणतं सोपं आहे बघा तुम्ही, सोपं कोणतं आहे? तर म्हणून भक्तीचं साधन सोपं आहे, आणि भक्तीचं साधन सोपं असल्यामुळे भक्तीचं सुख जर माझ्या अनुभवाला नाही आलं तर तुम्ही ज्ञान देता. ज्ञान हे काही साधन नाही, ज्ञान तर साध्य आहे, फार वरचं आहे. मग नुसतं ज्ञान घेऊन मी काय करू? शब्द ज्ञान, नुसतं ज्ञान म्हणजे शब्दज्ञान. शब्दज्ञान, पाठ करायचं आणि बोलायचं, वाचायचं आणि बोलायचं, कॅसेट्स ऐकायच्या आणि अर्धा तास व्याख्यान करायचं. वक्तव्याची कला असली म्हणजे हे जमतं माणसाला. पण त्याने होतं काय? ऐकणाऱ्याला काही मिळत नाही, सांगणाऱ्याला काही मिळत नाही. पैसे मिळतं पण ते मिळणं नाही, ते न मिळण्यातलंच आहे. तेव्हा साधनाच्या बाबतीत असं आहे. पण तुकाराम महाराजांना तर दोन्ही प्राप्त आहेत. म्हणून तुकाराम महाराजांचं महत्त्व कमी नाही, ज्ञानाचं महत्त्व कमी नाही, देवाचं महत्त्व कमी नाही, आणि भक्तीचं पण महत्त्व कमी नाही. तरी तुकाराम महाराजांच्या अभंगातले हे विचार कसे बसवता येतील अशी गोष्ट आहे. तर ज्ञान घेऊन मी काय करू नुसतं, अशी गोष्ट आहे. तर भक्ती नुसती चालते, कशी चालते? अज्ञानी असली तर भक्ती चालते, ज्ञानी होऊन भक्ती चालते, ज्ञानानंतर चालते, ज्ञानपूर्व चालते, अशी गोष्ट आहे. पण ज्ञान तसं चालत नाही, ज्ञान तसं चालत अशा प्रकारचं नाही. म्हणून या कलियुगात तर निश्चितच भक्तीशिवाय ज्ञान त्या ठिकाणी. भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, ज्ञानाने भक्तीशी दिलेले महिमान, नामदेव महाराज म्हणतात. मग भक्तीतून जर ज्ञान उगवत असेल, भक्तीतून जर वैराग्य निर्माण होत असेल, आणि वैराग्याशिवाय ज्ञान जर टिकत नसेल, आणि भक्तीतच विवेक, वैराग्य आणि ज्ञान हे जर तिच्या मागे येतात, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येती, स्थिर केली जी हातपळे होती, सिद्धाणुनी लावेली पंथिका, हे जर असेल तर भक्तीशिवाय ज्ञान नका देऊ देवा. म्हणून भक्तिसुख नाही आले अनुभवा, तरी मी ज्ञान देवा काय करू, त्या ज्ञानाचं मी काय करू, ज्ञान मला उपयोगाचं नाही, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, नसावे जी तुम्ही काही निश्चिंतीने, माझिया वचने अभेदाच्या.
तुकाराम महाराजांना जणू काही देव म्हणाले की तुकाराम महाराज ज्ञान नको भक्तीशिवाय असं म्हणता तुम्ही. भक्ती आणि ज्ञान मी तुम्हाला दोन्ही पण दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही भक्तीही करता आणि तुम्ही ज्ञानाच्याही गोष्टी बोलता. तुमच्या अभंगातून ज्ञानही सांगितलं जातं, भक्ती सांगितली जाते. मग मला तुम्ही ज्ञान नको मी घेऊन काय करावं हे कसं म्हणता? असा जर प्रश्न विचारला देवानी तर त्याचं उत्तर आहे, नसावेजी तुम्ही काही निश्चिंतेने माझी या वचने अभेदाच्या. मी अभेदाचं बोलतो. अभेदाचं बोलतो म्हणजे अद्वैताचं बोलतो. अद्वैताचं बोलतो म्हणजे वेदांताची परिभाषा मी बोलतो. वेदांत शास्त्रानं या जगाबद्दल परमेश्वराबद्दल जे काही सांगितलंय की हे सगळा भेद आहे, 5 प्रकारचा भेद आहे, अनेकत्व आहे, अनंतत्व आहे वगैरे वगैरे, पण मुळामध्ये एकमेवाद्वितीय एकच परमात्मा आहे, दुसरं त्याच्यापासून काहीही सिद्ध होत नाही असं श्रुतीनं वेदांत शास्त्रानं आणि श्रुतीनं जे सांगितलं आहे ते मी बोलतो. आणि ते मी बोलत नाही, ते माझ्याकडून तुम्ही बोलवता बरं का. प्रसादा वाचवणी वदविली वाणी कोणी, तर तुम्ही बोलवता माझ्याकडून, मग मी बोलतो. ते तुम्ही बोलतो. पण त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू नका की या तुकारामाला आता सगळं आता मिळालं आहे. तुकाराम महाराजांना आता सगळं ज्ञान झालं आहे. आता इथून पुढे त्यांना भक्तीची माझी आठवण करायची गरज नाही, मग मलाही त्यांच्याकडे धावून जायची गरज नाही. अशा निश्चिंतीने राहून माझ्यापासून तुम्ही जर दूर व्हाल तर मग सगळी गडबड होईल. असं नका करू देवा. माझ्यापासून तुम्ही दूर न झाला पाहिजे. त्या दुसऱ्या अध्यायात अर्जुनही म्हणतो देवाला की हे सगळं राहू दे, युद्ध करायचं का नाही, कर्तव्य करायचं, यांना मारायचं का नाही, हे असे तसे सगळं जाऊ द्या. पण देवा जरी वधू करोनी गोत्र ज्याचा तरी मज जोडलाशी तो हातीचा दुरी होशी. मी जर माझ्या गोत्रजांचा वध करायला लागेल, अशी हिंसा पाप करायला लागेल, तर मला तू जो जोडलास, मेहुणा म्हणून जोडला, मित्र म्हणून जोडला, गुरु म्हणून जोडला, काय जे नाते असतील ते, तर तू दूर जाशील. पापियाच्या जवळ तू राहत नाही ना. पापियाची घरी मोक्ष न असे. आम्ही पापी बनून तू आमचा राहणार नाही आम्हाला जोडलाय तर. म्हणून ज्या ज्या भक्तांना देव जोडलाय तो देव दूर होऊ नये म्हणून त्या अट्टहासाने प्रयत्न करतात की देव आता परत दूर नाही झाला पाहिजे, नाही तर मग आपलं सगळंच संपलं, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे मी अभेद बोलतो, पण तुम्ही मला ज्ञान झालंय आणि आता तुमची मला गरज नाही असं त्या ठिकाणी नाही. माझं ज्ञान जर मला भक्तीमुळे होत असेल तर ती भक्ती तुम्ही दिली आणि माझं काम संपलं असं म्हणेल तर मी कृतज्ञ ठरेन. मी कृतज्ञ ठरेन, तुमची आठवण करणार नाही तर, अशी गोष्ट आहे. आणि भक्ती वाचून नुसत्या ज्ञानात माझं समाधान नाही, अशा प्रकारचं आहे. ते तू पुढे बोलणार आहे, पण आधी तूर्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही माझ्याकरता निश्चिंत राहू नका. मी ज्ञान जरी बोलत असलो तरी मी माझ्या मतानं बोलत नाही, मला तुम्ही बोलवता. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धणी वेगळाची. तुम्ही बोलवता आणि तुम्ही बोलवता, आणि तुम्ही बोलावलं आणि मी बोलायला लागलो की हा बोलतोय आता आणि हा आता पूर्ण झाला असं म्हणून तुम्ही जर अंग काढून घ्या, कसं असतं ते बंद करा. ते कसं असतं, स्लॅब टाकायचा असतो ना घराचा, आणि त्याला अगदी सेंट्रिंग लावतात, खालून पट्ट्या वगैरे फळ्या वगैरे प्लेट लावतात. मग ते स्लॅब ओतला जातो आणि ओतला की त्या काही दिवस मुदत झाली, तो पक्का झाला की खालून काढून घेतात, अशी गोष्ट आहे. काढून घेतलं की ते राहतो वरून, त्याला पक्केपणा आलेला असतो. त्याप्रमाणे तुम्ही मला ज्ञान झालं, तुम्हीच मला ज्ञान बोलवता, मी बोलायला लागलो की मी आता पक्का झालं म्हणून खालचं सेंट्रिंग काढून घ्या, असं नाही चालायचं. असं करू नका देवा. माझी या वचने अभेदाच्या. तर मी बोलतो, तुम्ही बोलावता म्हणून, आणि मीच बोलतो असं जर मला वाटू लागलं, असा जर मला अहंकार झाला, तुमचं स्वतःची नजर, तुमची स्वतःची जर माझ्यावरची नजर तुम्ही काढून घेतली, मेहरबानी काढून घेतली, तर मला असं वाटणार
एकीकडे मी कृतज्ञ ठरेल आणि एकीकडे मी शुष्क ज्ञानी त्या ठिकाणी ठरेल, अशी गोष्ट होईल. म्हणून तुम्ही माझ्या अभेदाच्या वचनानं तुम्ही निश्चिंत राहू नका, माझ्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या, अशी गोष्ट आहे. कसं आहे, एखाद्याकडून आपण ज्ञान घेतलं, आपल्याला कितीही ज्ञान झालं तरी त्याच्याबद्दलची कृतज्ञता, त्याच्याबद्दलचा नम्र भाव, त्याच्याबद्दलचा नमस्कार, त्याच्याबद्दलची कृतज्ञतेनं सद्गदित अंतःकरण होऊन केलेली आठवण, या गोष्टी शेवटपर्यंत राहाव्याच लागतात, अशी गोष्ट आहे. राहाव्या लागतात. नाहीतर मोठ्या माणसाच्या विषयी जर आपल्याला ज्ञान झालं म्हणून जर अनादर झाला तर ते ज्ञान आपल्याला कुचकामी होतं, त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. ते ज्ञान वाया जातं, वाया गेलेलं बुद्धी आणि वाया गेलेलं ज्ञान असं ते होतं. अशी सूचनाही यापासून आपल्याला संदिग्ध रूपानं घेता येते. तेव्हा मला कोरडं ज्ञान नको, मला भक्तिप्रेम हवं आहे. किंबहुना ज्ञान मिळताना माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम, हे नाही झालं पाहिजे माझे. काय असं म्हणतात, ब्रह्माहम जगत ब्रह्म चेत्थम ज्ञान परोभवत तथापि ते न त्याज्य सत्संगोपासना दया, असे योग वासिष्ठातलं वचन आहे वसिष्ठांचं, की मी ब्रह्म आहे, आता जगही ब्रह्म आहे, आता सगळंच ब्रह्म आहे, असं ज्यावेळेला कळतं, अपरोक्षत्वानं कळतं, तरी ते महात्मा तथापि ते न त्याज्य, तरी ते सत्संग आणि उपासना यांचा त्याग करीत नाहीत, अशी गोष्ट आहे. म्हणून जग किती खोटं कळलं, देह किती खोटा कळला, तरी वेद आणि गुरु हे यांना खोटं मानायचं नसतं. ही मर्यादा आहे, एक प्रकारची ही मर्यादा आहे. म्हणून तुमच्याबद्दलचं प्रेम, तुमच्याबद्दलची भक्ती ही माझी कायम राहिली पाहिजे, तर मी त्या ज्ञानाचा स्वीकार करेन. ज्ञानाचा धिक्कार नाही आहे, ज्ञानाचा स्वीकार आहे, पण या अटीवर आहे, दुसरं काही नाही, या अटीवर आहे. तुकाराम महाराज म्हणलं, काय या भक्तीला करता, भक्ती द्वैत आहे हो, एक देव आणि एक भक्त. मग देव आला नाही तर भक्त व्याकुळ होतो, मग रडतो त्याच्यासाठी, मग त्याच्यासाठी जेवत नाही. हे असा उपद्व्याप कशाला? देवन आपण एकच झालं म्हणजे झालं. ज्ञानात काय दुसरं? ज्ञानात एकच. तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, असं आहे की नाही? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, एकाएकी मन नेजी समाधान देखिल्या चरण वाचवण्या. देखिल्या चरण वाचवण्या काय असतं? एक सायकॉलॉजी असते, एक मानसिकता असते माणसाची. ही मानसिकता जर झाली, जशी झाली तसंच माणूस वागतो. मानसिकता बदलवणं त्याला शक्य होईल, पण त्याला फार कष्ट लागतात, त्याला फार वेळ लागतो आणि त्याला फार चिकाटी लागते, तर बदलते. एखाद्या मुलीनं म्हटलं, मला नवरा करून द्या, पण त्याला आईबाप नसलेच पाहिजे, बिना आईबापाचा, म्हणजे ते नसले पाहिजे. आता काय आभाळातून पडलेला करून द्यायचं काय? अगं बाई, हे स्थळ आणलंय, आई वडील खूप चांगले आहे, तुला तुझ्या आई वडिलासारखं प्रेम लावणार आहे नाही, ते नाही. तिनं काही पोरींचं पाहिलं असतं, सासू काय करते, सासरा काय करतो, त्रास किती देतो वगैरे वगैरे, आणि तिचं एकदा पक्क म्हटलं की ते नाहीच जमायचं, तसंच पाहिजे, अशी गोष्ट आहे. अशी मानसिकता भक्ती ज्ञानाची सुद्धा अशा प्रकारची असते. काही लोक एकांत प्रेमी असतात, एकटं बसायला त्यांना आवडतं, कोणी नको जवळ, ध्यान करायचं, चिंतन करायचं, वाचन करायचं, एकट्यानं बसायचं. आणि काहींची मानसिकता असते, एकट्याला जमतच नाही, कुठं तरी जाईल, आपल्या स्वभावाचा नाही मिळत, कसल्या स्वभावाचा कुठंही जाईल, पण त्याच्याशी गप्पा मारत बसेल, अशी गोष्ट आहे. तर ते ब्रह्म ते एकाएकी आहे ना, एकाएकी मन नेजी समाधान देखिल्या चरण वाचवण्या. एकाएकी म्हणजे एकाच्या ठिकाणी एकटं राहून देव, ज्ञानाच्या बाबतीत देव एकटा, निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहू येत, ऐसे मद करून ठेवा नारायणा, तिकडं म्हटलंय. तर एकटेपणा ज्ञानात अशा प्रकारचं आहे, तिथे द्वैत अशा प्रकारचं नाही.
तिथं शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, सत आहे, चित आहे, आनंद आहे, सगळं आहे. पण बोलायला दुसरं नाही बाबा कोणी. आपले आपणच सगळं सगळं आपले आपण. माणसाचं असं असतं, फार घाई गर्दीत झालं, फार लोक भेटायला लागले, जाऊ द्या, मी आता 1 तासभर निवांत जाऊन झोपतो. रूमचं दार आतून बंद करायचं, निवांत झोपायचं. म्हणजे गडबडीचं कंटाळा आला की एकांतात झोपायचं, आणि एकांतात बसून कुठं बसावं, 2 तास झोप झाली, आता काय करावं, आता अंगाला कळ आली, आणि एकटं बसून काय करायचं, चला कुठेतरी जाऊ विरंगुळा करायला, असं असतं. ह्या सगळ्या मनाच्या खेळी आहेत, ह्या मनाच्या खेळी आहेत. मग मनाच्या खेळी असल्यानंतर भक्तीत तुम्ही आधी खेळीमुळी गदारोळी आनंदी हेही आहे. आणि भक्तीत प्रेम निर्माण झालं तर स्वतःच्या देहाचंही भान नाही, मग त्या ठिकाणी एकटेपण आहे. ज्ञान केलं तर तिथे एकटेपण आहे. आणि ज्ञान जर ते पचवता आलं तर मग बाल्येन तिष्ठासी, मग लहान मुलं वागतात तसा ज्ञानी वागतो, जसा असेल तसाच मिळतो. आता दिवसचारी खेळी मिळी ही आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, एकाएकी मन नेदी समाधान. एकाएकी मनाला त्या ठिकाणी समाधान होत नाही, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून काय, देखिल्या चरण वाचून, तुझे चरण पाहिल्या वाचून, तुझ्या चरणांचं दर्शन, चरणाचं म्हणजे विग्रहाचं, सगुण विग्रहाचं. निर्गुण परमात्मा आणि सगुण परमात्मा, निर्गुण परमात्म्याच्या संबंधी ज्ञान आणि सगुण परमात्म्याच्या संबंधी भक्ती. म्हणजे भक्ती ज्ञानाबद्दल बोलतात तर नुसतं भक्ती ज्ञानाबद्दल नाही, निर्गुण आणि सगुण रूपाबद्दलही बोलतात. तर तुझ्या सगुण स्वरूपाने लाचावलं आहेत आम्ही लाचावलो आहे. त्याच्या वाचून आम्हाला काहीतरी दिसायला पाहिजे समोर, अशी गोष्ट आहे. तुमचे पाय दिसायला पाहिजे, तुमचा विग्रह दिसायला पाहिजे, तुमची लीला ऐकायला पाहिजे, तुमचे गोपाळ आम्हाला पाहायला पाहिजेत, असं त्या ठिकाणी. त्याशिवाय आमच्या मनाला समाधान नाही, अशी गोष्ट आहे. अर्थ करणाऱ्या महात्म्याने इथे असं लिहिलं आहे की हे रहस्य आहे प्रकारचं यातलं. यात काय रहस्य आहे की आपल्याला ज्ञान होत असताना ते ज्ञान जर त्याच्यात जर संशय राहील, प्रमाण संशय राहील, प्रमेय संशय राहील, विपरीत संशय राहील, 3 प्रकारचे संशय शास्त्रकारांनी सांगितले. ज्या शास्त्रानं सांगितलंय तत्वज्ञान, त्या शास्त्राबद्दल संशय की खरं सांगते का खोटं सांगते. त्या शास्त्रानं जे सांगितलंय ब्रह्म म्हणून, देव म्हणून, परमात्मा म्हणून, तो खरंच आहे का. काही डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, कुणी दाखवूच शकत नाही त्याला. कुठे देव म्हणे तुमचा, देव आहे कुठे तुमचा. तर देव खरंच आहे की नाही याबद्दल, याला प्रमेय संभावना म्हणतात, प्रमेया संभावना म्हणतात, प्रमेय संशय. वेदशास्त्रावर संशय घेणे याला प्रमाण संशय म्हणतात. आणि ते दोन्ही जरी पटलं आपल्याला, वेदशास्त्र बरोबर सांगतात आणि परब्रह्म परमात्मा ही आहे, अनेकांच्या अनुभवानं आहे, पण मी हे शरीर नाही असं कसं होईल, मी तर हाडामांसाचं शरीरच आहे, ही विपरीत भावना आहे, विपरीत भावना आहे. तर प्रमाण संशय जो असतो तो श्रवणानं जातो, खूप ऐकावं लागतं तेव्हा प्रमाणाबद्दलचा संशय जातो. त्याचं मनन करावं लागतं तेव्हा प्रमेयाचा संशय जातो. आणि निधिध्यासन करावं लागतं त्यावेळेला विपरीत भावना जाते. 3 संशय जायला 3 शास्त्रकारांनी साधनं सांगितले. प्रमाण संशयाला श्रवण, प्रमेय संशयाला मनन. तर प्रमेय संशय म्हणजे एकमेवा द्वितीयम अशा प्रकारच्या ब्रह्माविषयी जर संशय राहिला तर त्याला परोक्ष ज्ञान होतं, पण अपरोक्ष ज्ञान होत नाही. अपरोक्ष ज्ञान होत नाही प्रमेय संशय असला तर. मग ते अपरोक्ष ज्ञान होण्याकरता त्याने खूप मनन करावं लागतं. आणि मनन जर केलं नाही तर ते होत नाही. आणि दुसरा उपाय की त्याला सगुण साक्षात्कार व्हावा लागतो. सगुण साक्षात्कार झाला तर त्या ठिकाणी मग मननामुळे जो दोष जातो प्रमेय संशयाचा, तो दोष सगुण साक्षात्काराने जातो. अर्जुनाला व्यापक देवाबद्दल संशय होता, मग भगवंतानं त्याला सगुण साक्षात्कार म्हणजे विश्वरूप दाखवलं.
तो संशय निघून गेला की आता जिकडं आहे तिकडं तूच आहेस. शास्त्रावर आणि संतावर पक्का विश्वास सोडून आपली बुद्धी काही केवढीच असली द्वैत तरी तिला बाजूला फेकून देऊन त्या विश्वासावर अडीक राहायचं, याला फार मोठी तपश्चर्या आणि याला फार मोठं सामर्थ्य, अंतःकरणातलं सामर्थ्य लागतं. नाही तर हे संशय माणसाला सुधरू देत नाही. संशयावणी थोर आणि का नाही पाप हो. तर हे जाण्यासाठी एकतर मनन लागतं खूप, किंवा हे लागतं काय तर सगुणाचा साक्षात्कार लागतो. सगुणाचा साक्षात्कार म्हणून सगुण भक्ती केली, साक्षात्कार झाला की ब्रह्मज्ञान सहज येऊन आपल्या हातात बसतं. करतळावळी वाटोळा डोळा दिखीचे डोळा, अशी गोष्ट आहे. आणि सगुण साक्षात्कार ज्याला अपरोक्ष ज्ञान झालंय, ज्याला संशयच राहिला नाही, त्याला सगुण साक्षात्कार न होताही निर्गुणाची ओळख होते, आत्मत्वानं होते, अपरोक्षत्वानं होते, दृढ अपरोक्षत्वानं पण होते. त्याला गरज नाही. म्हणून मननानं जाणारा जो विपर्यय तो याचा जो संशय आहे प्रमेयाचा, तो संशय सगुण साक्षात्कारानं त्या ठिकाणी जातो. म्हणून सगुण साक्षात्कार हा झाला पाहिजे असंही आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की ज्ञानाच्या पूर्वी जर मनुष्य भक्ती करीत असेल, म्हणजे भक्तकोटीतला ज्ञानी होत असेल, तर तो ज्ञान झाल्यावर सुद्धा भक्ती टाकीत नाही. आत्ता सांगितल्याप्रमाणे तो भक्ती करीत राहतो. भक्ती करीत राहील. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊली आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, असा त्याचा अधिकार असतो. ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकार येतो. ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान दुसऱ्याला देण्याची योग्यता त्याला येते. परमात्मा तो देतो, अशी गोष्ट आहे. म्हणून दोन्ही आपणची भागी वाटोनी असं म्हटलं की हा महात्मा ज्ञान झालं तरी देव आणि आपण याच्या दोन प्रकारच्या वाटण्या करतो. दोही जागी वाटतो. बाकीच्याला देव करतो ना, आपण भक्त होतो आणि वाटून मग भक्ती करतो. म्हणजे कल्पित द्वैत निर्माण करून भक्ती करतो. पण तेही सुंदर असतं. अद्वैतापद्धती सुंदरम असं म्हटलेलं आहे. आणि असं म्हणून मला भक्तीची सवय असल्यामुळे, मी भक्तकोटीतला असल्यामुळे हे ज्ञान घेताना मी भक्ती वाचून घेणार नाही. आणि मला प्रत्यक्ष डोळ्याने तुमचं सगुण रूप दिसावं आणि अंतःकरणात भक्तीचा ओलावा असावा. नुसतं शुष्क ज्ञान मला नको, भक्तीचा ओलावा असावा. या दोन कारणानं तुकाराम महाराज नेदी समाधान असं म्हणतात. नाही तर ज्ञान म्हणजे समाधानच आहे ना. ज्ञानी काय दर्शनी समाधानाची दैसे. पण भक्तीची सवय लागल्यामुळे ज्ञान हे भक्ती वाचून असलं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मग समाधान नाही वाटत, त्यात समाधान नाही वाटत. म्हणजे मनाला भगवंताचं अस्तित्व असेल, विग्रहाचं सगुणाचं अस्तित्व असेल तर समाधान लागण्याची सवय, बरं का. त्याला नमस्कार करीन, त्याच्याशी बोलेल, त्याला साष्टांग लोटांगण घालील, हे होईल. आणि वाणीनं त्याचे गुण गाईल. तो का म्हणे वाचा गुणी लाचावली, न राहे उगली मौन्यमत. माझी वाचा तुझे गुण गाण्याकरता लाचावलेली आहे. हां, जसं नाम घेते ना तसं गुणही घेते. भगवंताचं कीर्तन 4 प्रकारचं असतं. एक नामाचं कीर्तन आहे. भगवंताचं नाम घेत राहायचं. हळू घ्या, मोठ्याने घ्या, जसं तुम्हाला भावेल तसं घ्या. घोष करा, अट्टास करा, ओरडा आरडा, कसंही करा, नाम घ्यायचं. हे कीर्तनच एक प्रकारचं. दुसरी गोष्ट त्याच्या गुणांचं वर्णन करायचं. संतांनी केलेलं, शास्त्राने केलेलं, संस्कृत प्राकृत जे आपल्याला येत असेल ते, त्याच्या गुणाचं वर्णन. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, हे कीर्तन. एक त्याची लीला म्हणजे कथा करायची. त्याची बसून करा, उभं राहून करा, जसं असेल तसं करा, कथा करा. कथेमध्ये ते संकीर्तनच आहे. अशा प्रकारचं कथेमध्ये मधून संकीर्तन आहे, आत्मचर्चा आहे, सगुणाची चर्चा आहे. आणि चौथी गोष्ट त्याच्या स्वरूपाची चिंतन करायचं. स्वरूपाचं चिंतन आणि चर्चा करायची. म्हणजे सगुण रूपाची करा, निर्गुण स्वरूपाची करा, जगाच्या रूपानं नटलेल्या परमेश्वराची करा,
माझ्या हृदयात असलेल्या परमेश्वराची करा. अशा प्रकारचं या 4 प्रकारानं जे केलं जातं त्याच्याकरता शरीर लागतं नाचायला, वाणी लागते गायला आणि मनाला समाधान होतं. आणि असं करता करता ते ब्रह्म जातंय कुठं? ते तिथंच असतं, आतही असतं, बाहेरही असतं, सगळीकडे असतं. एक ते व्यापक आहे तर ते असतंच कुठं, ते कुठं जाईल आणि त्याचं ज्ञानही कुठे जाईल. म्हणून माझी वाचा तुझ्या गुणाला लाचावलेली आहे. तिला आता मौन ठेवायचं म्हटलं तर राहत नाही. तुकाराम महाराजांनी जीभ धरली तरी राहीना ते राम. माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला असेल. कृपणाचा जैसा धनाचा लोभ कृपणा जैसा, अशी गोष्ट झाली, अनावर झाली. आपण प्रयत्न करतो तर आपल्या मुखात नाम येत नाही, देवाचं नाव येत नाही. आणि तुकाराम महाराज थांबायचं म्हटलं तर ती जीभ थांबवत नाही. एवढा फरक आहे ना, एवढा फरक आहे. भाग्यवंत हेची काम मापी नाम वैखरी असं म्हटलं. त्या आनंदाची पुष्टी अंगी श्रोतेसंगी उद्धरती. तेव्हा पहिल्या चरणात महाराजांनी मला एकटं शुष्क ज्ञान नको, भक्ती सहित ज्ञान पाहिजे असं आहे. भक्तीसहित ज्ञान पाहिजे म्हणजे ज्ञान भक्ती ह्या सोन्याला सुगंध आहे अशी गोष्ट आहे. सुगंध आहे सोन्याला. म्हणजे ज्ञानामुळे ज्ञानी पूर्ण होतो, जीव पूर्ण होतो. जीवाची दशा ब्रह्मदशा प्राप्त होते त्याला, म्हणजे जीव पूर्ण होतो. आणि भक्ती केल्यानं ते ज्ञान आपल्याला लोकांना देता येतं किंवा त्या ज्ञानाचा आनंद आपल्याला लुटता येतं अशी गोष्ट आहे. आनंद रे विठोबा झाल्या माझ्या मनी, देखीली लोचनी विटेसहित पावले. आणि पहिल्यांदा म्हटलं गाऊ नाचू विठो तुझा करू जिकडे पाहिजे तिकडे सर्वमय गोविंद. सर्वमय गोविंद हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. आणि देखील लोचनी विटेसहित पावली हे भक्ती आहे. ते निर्गुण आहे, हे सगुण आहे. ते ज्ञान आहे, ही भक्ती आहे. म्हणून दोन्ही अशा प्रकारचं पाहिजे आहेत. आणि तुम्ही माझ्यासाठी निश्चिंतीने राहू नका. मला भक्ती आणि तुम्ही भक्तीच्या संदर्भात मला तुमचं सगुण रूप पाहिजे आहे. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी देवाला मागणी घातली. खरं साधकाची गोष्ट अशी होते, एवढं सांगतो थांबतो. काय होते की ज्या वेळेला तो सत्संगतीत येतो आणि तो ठरवतो की आता प्रपंचात नाही पडायचं, आता मला माझं कल्याण करून घ्यायचं आहे. संतांच्या संगतीत ग्रंथाचा अभ्यास करून, इंद्रियावर संयम करून, मनाला ताब्यात ठेवून, बुद्धीला सावध ठेवून आणि शरीराला सेवेत ठेवून, इतकं ठेवून मला हे करायचे असं जर करीत असला तर त्याला भक्ती प्रेम येतं एकीकडे. आणि एकीकडे ते प्रेम येत असताना त्या प्रेमातले 4 कीर्तनाचे प्रकार जाणताना अद्वैताचं वर्णन तो ऐकू लागल्यानंतर त्याला त्याच्यातही प्रवेश होतो. बुद्धी सावध असल्यामुळे, बुद्धी शुद्ध होत गेल्यामुळे त्याला अद्वैतातही प्रवेश होतो. मग अद्वैतही बरं वाटतं ऐकायला, हेही बरं वाटतं. आणि दोघातलं मुख्य काय ठरवावं याला त्याला प्रश्न पडतो. भक्ती मुख्य ठरवून ज्ञान गौण ठरवावं, गौण नाही, ते दोन्ही एकच आहेत हे जरी कळलं तरी आपल्या अंतःकरणाची ओढ जास्त कुणीकडे हे अशा प्रकारचं आहे, अशी गोष्ट आहे. एका नवऱ्याला 2 बायका असल्या, दोन्हींनाही पोषायचं आहे, दोन्हींना सारख्या वस्तू द्यायच्यात, दोन्हींना सारखं वागवायचं आहे. पण मनाची धाव कुठंतरी एकीकडे जास्त राहील ना. नवी आवडीची नि भरे नवीकडे राहील. नाही तर नवी फारच जरा जास्ती वर चालायला लागली तर पहिलीच बरी असं काहीतरी वाटेल, कमी जास्त होईल ना मनाचं. त्याप्रमाणे साधनेच्या प्रांगणात दोन्हींच्या संगमावर जेव्हा साधक येतो ज्ञानाच्या आणि भक्तीच्या, त्यावेळेला भक्ती प्रधान ठेवून पुढचं साधन करायचं की ज्ञान प्रधान ठेवून साधन करायचं. ज्ञान प्रधान ठेवून साधन केलं तर हरिपाठ राहिलं तर राहिलं, आज भजन नाही झालं काय. आता अनुसंधान सतत तर चालू आहे ब्रह्माचं, भजन एक दिवस नाही केलं काय होतं आहे, अशी गोष्ट आहे. आणि भक्ती करायला लागल्यानंतर भजन, पूजन, हरिपाठ सगळं वेळेवर झालं पाहिजे. पण मग ज्ञानाचं ध्यान नाही झालं तर काय बिघडतं मग, असं होतं आहे ना ते. त्या दोन्हीत काय करावं तर तुकाराम महाराजांचा पक्ष असा आहे,
आणि या कलियुगाच्या पद्धतीनं आणि मानवी मनाच्या उच्छृंखल यानं जर विचार केला तर अशा प्रकारचं हे होतं की भक्ती जोरदार करावी, भगवंताला आश्रय ठेवावं आणि ज्ञान जसं जमेल तसं करावं. कारण ज्ञानाचा भरवसा नाही. आपण ज्ञानाला मुख्य ठरवून जर पुढे गेलो आणि पुढे जर खुट्ट अहंकार आपल्यामध्ये शिरला किंवा काहीतरी जर झालं किंवा रिद्धिसिद्धी आल्या, काहीतरी जर झालं तर ज्ञान आपल्याला धावत येऊन सोडवणार नाही. पण इकडे मात्र भक्तीत गडबड झाली तर देव मात्र तुझं लागली सगळं चिंता राखणे लागे वाकडे जाता पुढती निर्विसी संता असं म्हटलं. तर इकडे देव धावून येईल. देवावर भरवसा टाकून देवाच्या आधारानं भक्तीच्या मार्गानं जाता येतं आणि ज्ञान येतच त्यात. आणि ज्ञानाच्या आधारानं आपण चाललो तर तिथं सगळं आपल्या हिमतीनं करावं लागतं. म्हणून भगवंताची भक्ती सोडू नये आणि त्याला हेच म्हटलं पाहिजे प्रत्येक साधकाने, नसावी जी काही तुम्ही निश्चिंतीने माझी या वचने अभेदाच्या. मी जरी कीर्तन प्रवचनात व्याख्यानात अद्वैत तत्त्वज्ञान सांगत असलो, ते मला येत असलं, त्याच्या प्रक्रिया येत असल्या तरी त्याच्यामुळे मी निश्चिंत नाही, मी तुमच्या चरणांच्यामुळे निश्चिंत आहे अशी गोष्ट आहे. आणि ते तुम्हीच मला बोलवता तसं मी बोलतो आहे. मला त्याचा अहंकार न झाला पाहिजे, माझं बोलणं चुकीचं न गेलं पाहिजे, त्यात मी अडकलो नाही पाहिजे आणि तुम्ही माझ्या त्याच्याकरता जवळ राहायला पाहिजे. म्हणजे तुमची भक्ती मला हवी आहे असं साधकाला उपदेश करण्याच्या दृष्टीनं, जगाला भक्तीचं महात्म्य शिकवण्याच्या दृष्टीनं, ज्ञानाला कमी न करता, देवाला कमी न करता, भक्तीला कमी न करता आणि तुकाराम महाराजांनाही कमी न करता, ह्या चारही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्या तरीही मनुष्यानं आणि त्या ठिकाणी भक्ती सोडू नये आणि भक्ती करता करता जसं ज्ञान येईल त्या ज्ञानाचा आदर करावा. ज्ञानानं देव कळतो, भक्तीनं देव जवळ येतो आणि भक्त बनलं म्हणजे आपलं जीवन कृतार्थ होतं. जीवनाच्या कृतार्थतेसाठी भक्ताची भूमिका. भक्ती करता करता भक्तीमुळे ज्ञान येतं, ज्ञान आल्यामुळे देव कळतो आणि भक्तीमुळे जवळ येतो. ज्ञान असलं म्हणजे जवळ आलेल्या देवाचा आदर राहतो आणि भक्ती असल्यामुळे देव लांब जात नाही. अशा अनेक पैलूंनी अनेक प्रकारानं त्याचं चिंतन करता येतं. तेव्हा तुकाराम महाराजांनी या अभंगात हीच गोष्ट अशा प्रकारचं सांगितली की माझ्या अंतःकरणात तुमची भक्ती असली पाहिजे, माझ्या आसपास जवळपास तुम्ही असले पाहिजेत आणि मग तुमचा व्यापक प्रकार कसा आहे ज्ञानाचा तो मी त्याचंही आस्वादन अशा प्रकारचं घेईन. तेव्हा भक्ती ज्ञानाचा समन्वय आणि देवभक्तांचा संगम या दोन्ही गोष्टी यात अतिशय चोखंदळपणे त्या ठिकाणी चोखाळल्या आहेत तुकाराम महाराजांनी. तेव्हा भगवंताचं ज्ञान आणि भक्ती हे काही दोन समजू नये, पण भक्तीनं सरळ आपल्याला जाता येतं कलियुगामध्ये आणि भक्ती केलेली देवाला आवडते, मग देवाचंही सहाय्य मिळतं. ज्ञान आपल्याकडे येतच येतं. याकरता आपण ज्ञानभक्ती समन्वयानं साधन करून पाहावी आणि देवभक्ताचं नातं देवाशी आपण भक्त बनून देवभक्ताचं नातं कायम ठेवावं. हे कायम ठेवलेल्या नात्यानं ह्या दोन गोष्टी आपण प्राप्त करून घ्याव्यात आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण तुका म्हणे वाचा गुरुला सावरी, तुका म्हणे वाचा गुरुला सावरी.
सीताराम